सो हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. कसे आहेत सगळे? मजेत ना? चला आपण थोडेसे आता खूप दिवसानंतर फिरून येऊ. मला पण थोडं बरं वाटत आहे. मी असं बोलते आणि दुसऱ्या दिवशी माझ्यासोबत काही नाही काही म्हणजे कसं की तब्येतपासून काही नाही काही होते. हे बघा डॉग, आता मला नाही माहीत हे डॉग साधा आहे की चावणार आहे, नाहीच माहीत. कामुनीचे झाड तुम्हाला सांगितली याच्याबद्दल, कात याच्या पानामध्ये कात घालून आम्ही खायचं. आणि आता लग्नाचे सीजन, हे आमचे वावर आणि धान्य बघा कसं झालं. कधी कापणार काय माहिती. या डॉगची नियत मला चांगली नाही दिसत आहे. शायद मे बी चावरं असेल, काय माहीत बाबा. मला वाटलं चावरं असेल पण नाही आहे, व्यवस्थित आहे गाईज डॉग. पण याचं गॅरंटी नाही. हा आणखी टर्न होऊन माझ्याकडेच येत आहे. हे बघा, भीती पण वाटते. मी रिटर्न आली याच्यामुळे वापस. पण हा तर आमच्या घरापर्यंत गेला आणि रिटर्न आला. काय माहीत त्यांना काही दिसलं. चल जातं की नाही, मारीन मी खूप. काय माहीत कोणाचं आहे. बघा बघतच आहे. एक तर हा मला चावेल, नाही तर मला समोर तर जाऊ नाही देईल. तर कंटिन्यू नंतर करते मी. घाबरून पळाला. मला वाटलं आमच्या घराकडून येऊन का बरं पळाला. हा सिंपल सवय, याला ओळखते मी. तर हा काही नाही करत, बिचारा बसून असते. आणि याला बघून तो दूर असा लांब डॉग येत नाही आहे. त्याची हिंमत नाही होते आणि मला त्याला बघून त्या समोर जायची हिंमत नाही होते. असं होऊन राहिलं. काय करावं मी, तरी पण येऊन राहिला बघा तो. हे बघू शकता तुम्ही, येत आहे आता समोर. त्याची पण हिंमत नाही होत आहे की एक डॉग पण आहे, मी पण आहे. काय माहीत काय होईल असं. पलासचं झाड बिचारा, एक तर तो पण घाबरत आहे. हा तर घाबरत नाही, हा बिंदास आहे. मी तर घाबरत आहे त्याला, कारण की तो दिसते जरी सिंपल पण सांगता नाही बाबा मला. मी ऑलरेडी रॅबीज वॅक्सिन घेतलेली आहे 2-3दा, म्हणून नको. ते बसून हे घरासमोर बसून आहे मी. आणि तो डॉग किती हिंमत नाही होते. ते काहीतरी काम सुरू आहे माहीत नाही. खूप कालपासून खूप ट्रक्स वगैरे जात आहेत. काहीतरी सामान माती घेऊन जातात की काय, तर काय माहीत. आणि बघा मॉर्निंगला म्हशी वगैरे चालायला नेत आहेत. सगळ्यांचं दिनचर्या सुरू झाली. सगळ्यांचा ब्रेकफास्ट झालं काय. हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. कसे आहात सगळे? बघा म्हशीलाही त्रास देऊन राहिले बाप्पा. आमची तुडी आहे इथे. म्हशीलाही जागा, बंदरलाही जागा. थोडी तर लावून आहे पण खूप जास्त त्रास. मम्मी पण बसून आहे. मम्मी पण बघून कंटाळली आहे. पण काय करावं आता, थोडी आहे तर राहत लागेल. आजूबाजूला सगळीकडे म्हशी आहेत, गाई म्हशी बैल सगळंच. आणि आम्ही इथेच बसून आहोत यांचं वाट बघत.